जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण यातलं गुरुलक्षण बघत आहे. दशक 5वा, समास 2. कालपर्यंत आपण 38-39 ओव्यांपर्यंतचा परामर्श बघितला. 39व्या ओवीमध्ये समर्थ रामदास देहबुद्धीकडे थोडंसं वळले. त्यांना हे पटवून द्यायचं आहे की परमार्थात मूळ साधन हे देहबुद्धी बाजूला टाकून आत्मप्रचिती मिळवण्यासाठी करायचं आहे. आता देहबुद्धी ही अशी गोष्ट आहे की जी मी टाकू म्हटलं तर टाकता येत नाही. चला आता मी देहबुद्धी टाकतो. मी म्हणजे तरी कोण? हा देहबुद्धीचाच मी आहे. तर देहबुद्धीच्याच मीनं जर मी देहबुद्धी टाकतो असं म्हटलं तर ते हास्यास्पद झालं नाही का? म्हणजे आपण म्हणून मीपणाच्या कर्तृत्वानं जे करायला जाऊ त्यानं आपली देहबुद्धी बाजूला जात नाही. म्हणून त्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधनेची गरज आहे. याचा एक अर्थ उघड आहे की जो साधन देणारा सद्गुरू आहे तो देहबुद्धी विरहित असला पाहिजे. आता परमार्थ मार्गामध्ये सिद्धी आहेत, चमत्कार आहेत, काही सामर्थ्य संपादन करणं असे अनेक विषय आहेत. आपण निरूपणात यापूर्वी बघितलंय की कसं लोक चमत्कारांच्या आणि सिद्धींच्या गोष्टी करून लोकांना भुलवतात, श्रोत्यांना भुलवतात. म्हणजे परमार्थ मार्गात अग्रेसर व्हायचं असेल तर श्रवण लागतं. पण श्रवण करायला अशा कुठल्या ठिकाणी गेलं की जिथं चमत्कृतीपूर्ण श्रवण आहे, सिद्धींचं वर्णन आहे, तर तिथे सद्गुरूंचं अस्तित्व असत नाही असंही समर्थांनी सांगितलं. त्यांनी हे निक्षून सांगितलं की जिथे स्वार्थ 1% नाही, 1% जिथे कामना नाही, वासना नाही, तिथे सद्गुरूंचं अस्तित्व आहे. जिथे शुद्ध परमार्थ सांगितला जातो, शुद्ध परमार्थ साधनेबद्दल सांगितलं जातं, चमत्कारांना सिद्धींना गौण महत्त्व दिलं जातं किंबहुना दिलंच जात नाही, त्या ठिकाणी सद्गुरूंचं अस्तित्व आहे. पण तिकडे न जाता त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला आपली धाव जाते. जिथं नवस पूर्ण होतो त्या देवस्थानामध्ये गर्दी झालेली तुम्हाला दिसते पहा. हे का होतं? कारण मनुष्य स्वभावच असा आहे की जिथं आपल्या कामना पूर्ण होतील, जिथं आपल्या इच्छा पूर्ण होतील, जिथं आपल्या मनातलं ओळखलं जाईल तिकडे आपण आकृष्ट होतो. मला माझी इच्छाच टाकायची आहे हे परमार्थ ज्ञान देणं गरजेचं आहे. जे जो भोंदू आहे तो देतच नाही, तो इच्छा पूर्ण करण्याबद्दलच्याच गोष्टी बोलतो आणि मग तिथे लोकांची फसगत होते. परमार्थ साधना ही संपूर्णतः आंतरिक मार्गातली आहे. इथे बाहेरच्या कुठल्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही. आपल्याला आपल्याच आत शिरून आपल्याच आत असलेले षड्रिपू बाजूला टाकायला शिकायचं आहे. आपलं मन, आपली बुद्धी, आपले तर्क, आपले जे षड्विकार आहेत हे सगळे आपल्या परमार्थ साधनेच्या आड येतात. पण हे आपल्याला समजत नाही जोपर्यंत आपण बहिर्मुख आहे. आपण अंतर्मुख व्हायला लागलो की आपल्याला लक्षात येतं की आपल्या आड काय येत आहे आणि मग ते बाजूला करण्याची साधना सुरू होते. परमार्थ मार्गामध्ये मन जेव्हा शांत होतं, स्थिर होतं, एकाग्र होतं तेव्हा काही सामर्थ्य येण्याची शक्यता असते. अर्थात हे सगळ्यांमध्ये येईलच असं नाही, पण काही जणांमध्ये येतं. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, दुसऱ्याच्या मनातलं ओळखणे ही काही फार मोठी शक्ती नाही. आपलं मन समोरच्याशी एकरूप झालं की समोरच्याच्या मनातलं आपल्याला कळतं. महाराज हा विषय समजावून सांगताना म्हणतात, एखादा तेलंगी भाषेतील भिकारी असेल आणि तो तेलंगी भाषेतील गाणं गात असेल तरी आपल्याला समजतं की हा भीक मागत आहे. कारण भावना कळते, तिथं शब्दार्थ कळला नाही तरी चालतो. तसंच दुसऱ्याच्या मनात काय आहे ते कळतं. आता हा एक सिद्धीचाच प्रकार आहे. अशा अनेक प्रकारच्या सिद्धी परमार्थ मार्गामध्ये प्राप्त होतात.
आता जी व्यक्ती अंतिम ध्येयाकडे म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीकडे जाणं विसरून जाते आणि या सिद्धींमध्ये अडकते, ती व्यक्ती या सिद्धींचा बाजार मांडते. दुसऱ्याच्या मनातलं ओळखणे, दुसऱ्याच्या अडचणी दूर करणे, दुसऱ्याला पैसा पुरवणे किंवा काही उपाय सांगून त्याच्या अडचणींमध्ये मार्ग सांगणे, अमुक अमुक उपाय सांगणे की ज्याने पैसा येईल, अमुक अमुक उपाय सांगणे की ज्याने आजारपण जातील, अनेक प्रकारचे उद्योग अशी व्यक्ती करू लागते. अशावेळी त्या व्यक्तीचीच बुद्धी तिला सांगते की लोकांचं भलं होतंय ना, मग यासाठीच तर तुला भगवंतानं निवडलेलं आहे, मग तू लोकांचं भलं कर. पण इथे ती व्यक्ती हे विसरते की अमुक एका देहाकडूनच भलं व्हावं या इच्छेमध्ये किंवा या तर्कामध्ये देहबुद्धीच आहे. याबाबत गोंदवलेकर महाराज सुद्धा स्पष्टपणे सांगतात, पहा, माझ्याकडून लोककल्याण व्हावं ही इच्छा देहबुद्धीलाच निर्देशित करते, कारण अमुक एका देहाकडूनच लोकांचं कल्याण व्हावं ही इच्छा का असावी? देहबुद्धी आहे म्हणूनच तर ती इच्छा आहे. पण याच्याकडे त्या सिद्धीत अडकलेल्या व्यक्तीचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि तो सिद्धीच्या नादी लागून लोकांना भुलवतो, ही मोठी अडचण आहे. स्वतः जर त्यानं त्याच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं असतं तर तिथंपर्यंत ठीक होतं, पण लोकांना नादी लावून लोकांना गैरपरमार्थ शिकवला जातो, चुकीचा अध्यात्म सांगितला जातो आणि त्यामुळं एकूणच अध्यात्माविषयी परमार्थाविषयी गैरसमज निर्माण होतो की देव आपली मदत करेल, देव आपल्याला संकटातून सोडवेल. एखाद्या भक्ताला भक्तिभावामुळे तसं वाटणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आपली कर्मे टाकण्याचं निमित्त म्हणून देवाला पुढे करणं ही चुकीची गोष्ट आहे. कर्म टाकणं जर बरोबरच असतं तर भगवंतांनी अर्जुनाला एवढा उपदेश केला नसता गीतेमधून. आपलं कर्म करणं किती महत्त्वाचं आहे, ते कर्ताभाव टाकून करणं किती महत्त्वाचं आहे, हा सगळा विषय भगवंतांनी गीतेत सांगितला आहे. तुझं प्रारब्ध काय आहे, तुझे भोग काय आहेत, तुझ्या वाट्याला ते का आले वगैरे सगळे विषय त्यामध्ये येतात. शिवाय साधनेचेही विषय येतात. जी व्यक्ती अभ्यासपूर्वक परमार्थ मार्गामध्ये पाऊल ठेवते तिला या गोष्टींची जाणीव असते. म्हणून समर्थ सतर्क राहायला आपल्याला शिकवत आहेत. सिद्धींच्या मार्गानं काही गोष्टी घडतात म्हणजे तरी नेमकं काय होतं? जे देहाच्या संबंधित आहे किंवा पंचमहाभूतांच्या संबंधित आहे त्याच गोष्टी सिद्धींनी घडतात. आपण पहा, मनातील ओळखणं कुणाबद्दल आहे? आपल्या देहाबद्दलच आहे. आपल्या अडचणी मग त्या घरादाराबद्दलच्या असोत किंवा आपल्या धंद्या वगैरे बद्दलच्या असोत, नोकरीबद्दलच्या असोत, या आपल्या देहाशी संबंधितच आहेत. परमात्मा आपल्या देहाच्या पंचमहाभूतांच्याही पलीकडे आहे, आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहे, सत्व रज तम या त्रिगुणांच्याही पलीकडे आहे. ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाण्यासाठी परमार्थ साधना आहे, अध्यात्म साधना आहे. पण जर मी सिद्धींना भुललो म्हणजे एखादी सिद्धी समजा प्राप्त झाली किंवा लक्षात आलं की हे इतर लोकांकडे नाही असं सामर्थ्य माझ्यात आहे आणि त्यात जर मी अडकून पडलो, त्याच्या निमित्तानं जर मी लोकसंग्रह वाढवायला लागलो, स्वतःची प्रसिद्धी वाढवायला लागलो, किंवा जर मी अशा ठिकाणी गेलो की जिथं सिद्धींचा आणि चमत्कारांचा वापर केला जातो, तर मी माझीच देहबुद्धी वाढवतो. ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे, ज्याबद्दल समर्थ आता विवरण करत आहेत. काल आपण ज्या 39व्या ओळीत प्रवेश केला त्यात समर्थ म्हणाले, पहा, अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा. भगवंत हा खरं म्हणजे सगळ्यांपाशी असलेला अक्षय अनंत असा अखंड ठेवा आहे, पण आपला शरीराचा संग आपल्याला सुटत नाही, तेणे मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. काल म्हटलं आपण की इथे देहबुद्धीमध्ये समर्थांनी प्रवेश केला आणि ते पुढे हाच विषय कसा विवरण करतायत पहा. पुढे ते म्हणतात, सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्ये देहास महत्व आले, तेणे वेचांड बळकावले,
देहबुद्धीचे. योगाभ्यासानं सिद्धी सामर्थ्य प्राप्त होतं, आत्ता आपण पाहिलाच विषय. त्यानं काय घडतं? त्यानं देहाला महत्त्व येतं. आपल्या देहाच्या मार्फत सिद्धी काम करते आणि त्या देहालाच महत्त्व येतं. आपल्यामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे असा भाव निर्माण होऊन आपलीही देहबुद्धी बळकट होते आणि सिद्धींच्या मागं जाणे, चमत्कारांच्या मागं जाणे म्हणजे बहिर्मुखताच अंगीकारणे. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जे जातात त्यांचीही देहबुद्धी बळकट होते. तिथे देहबुद्धीचं प्रस्थ वाढतं असं समर्थांनी स्पष्ट सांगितलंय पहा. कसे असतात असे लोक? समर्थ म्हणतायत, सांडूनी अक्षय सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख, कामने सारिखे दुःख, आणिक काहीच नाही. ईश्वरे विण जे कामना, तेणेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वरपडे प्राणी. देहबुद्धीमध्ये अडकत अडकत गेल्यानं आपण जास्त जास्त भगवंताच्या अनुभवापासून दूर जातो. सिद्धी प्राप्त झालेली असते, भाव निर्माण होतो की मी कुणीतरी विशेष आहे, ईश्वरी कार्यासाठी माझी निवड केलेली आहे, लोकांचं कल्याण करण्यासाठी माझं निमित्त केलं गेलं आहे. अशा व्यक्तीची बुद्धीच त्याला वेगवेगळ्या प्रकारांनी समजावते की कसं सिद्धींमध्ये राहणं योग्य आहे, कसा तू विशेष आहेस, कसा तू लोकांच्या कार्यासाठी आहेस, लोकांच्या कल्याणासाठी आहेस, ईश्वरी कार्यासाठी आहेस, वगैरे वगैरे. आणि मग ती व्यक्ती त्यातच अडकत राहून मूळ भगवंताच्या अनुभवापासून लांब राहते. कारण भगवंताचा अनुभव आहे देहाच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे, इंद्रियांच्या पलीकडे. आणि सिद्धीतून मिळणारं समाधान मात्र देहाच्या मार्फत मिळत असतं. आपलं मन, आपली बुद्धी, आपला तर्क या पातळीवर ते मिळत असतं. हे त्यावेळी त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. डोळे उघडतात त्यावेळी जन्म वाया गेलेला असतो, त्यामुळे उपयोग होत नाही. आणि या व्यक्तींच्या नादी लागणाऱ्या लोकांना पण हेच नुकसान पदरात पडतं. म्हणून समर्थ सावध करतायत की अशा ठिकाणी सद्गुरूंचं अस्तित्व नाही. कसे आहेत हे लोक? सांडूनी अक्षय सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख. हे मूर्खच आहेत की त्यांनी सामर्थ्याची इच्छा धरलेली आहे, कामना धरलेली आहे. कशाला सांडले त्यांनी? अक्षय सुखाला, भगवंताच्या सुखाला, आत्मसुखाला सांडलेला आहे, त्याला दुरावलेला आहे आणि इच्छांच्या मागे पडलेले आहेत. इच्छा धरणे यासारखं दुःख नाही असं समर्थ म्हणतात. ईश्वरे विण जे कामना, तेणेची गुणे नाना यातना, पावती होती पतनावर पडे प्राणी. भगवत स्वरूप, आपलं आत्मस्वरूप या व्यतिरिक्तची कोणतीही इच्छा मनुष्याला दुःखात ढकलते. ही वस्तुस्थिती समर्थांनी सांगितली. त्यामुळं आधी इच्छांपासून लांब जाण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठीच जिथे इच्छा नाहीत, जिथे कामना नाहीत, निःशेष कामना नाहीत, समर्थ म्हणाले पहा पूर्वीच, अशा ठिकाणी सद्गुरू आहेत तर तिथे जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपणही इच्छांपासून लांब जाण्याचा मार्ग शिकू. ईश्वरे विण जे कामना, तेणेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वरपडे प्राणी. अशा व्यक्तींचं, अशा लोकांचं पतन होतं जे भगवंताशिवाय असलेल्या इच्छांमध्ये गुंततात. समर्थ पुढे म्हणतायत, होता शरीरासी अंत, सामर्थ्यही निघून जात, सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. आपला देह कुठे शाश्वत आहे? देह एक ना एक दिवस पडून जातो. मृत्यू समास पहा. आपण कुणीही असो, मृत्यू हा निश्चित आहे. मग तुमचं सामर्थ्य कुठे राहिलं? सिद्धी म्हणा, चमत्कार म्हणा, कोणतंही सामर्थ्य म्हणा. देहच पडतो तर सामर्थ्याला काय किंमत आहे? देह पडला त्याबरोबर सामर्थ्यही निघून जातं असं समर्थ म्हणतायत. तर यात अडकू नका. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे पहा. अबूच्या पहाडात श्री महाराज फिरत असताना काही मांत्रिकांनी त्यांच्यावर मंत्रप्रयोग केले, त्यांच्यावर नागपाशे टाकले. पण श्री महाराज जय जय रघुवीर समर्थ म्हणून त्या नागबंधनाला तोडून उभे राहिले.
महाराजांचे हे तेज, महाराजांची ही तपश्चर्या पाहून ते प्रभावित झाले आणि महाराजांना शरण आले. महाराज दयासिंधू होते. त्यांनी त्यांना जवळ केलं आणि साधनाही दिली. पुढे त्यांच्याबरोबर श्री महाराज रेल्वे स्टेशनवर गेलेले असताना रेल्वेने शिट्टी दिली आणि महाराजांनी तर रेल्वेत अजून पाऊल ठेवलं नव्हतं. तर माझ्या सद्गुरूंना घेतल्याशिवाय कुठे जातेस म्हणून त्यातल्या एका साधूनं ती रेल्वेच थांबवली. काही केल्या ती पुढे जाईना. हा झाला सिद्धींचा प्रयोग. श्री महाराजांना हे बिलकुल आवडलं नाही. ते नाराज झाले आणि त्यांनी त्याला खडसावलं की जरा कुठे उपासनेमधून शक्ती प्राप्त झाली तर ती वापरण्याची बुद्धी तुला झाली. तुझ्यात अजून रजोगुण तमोगुण आहे. तू आता परत जा आणि गिरनारवरती साधना कर. हे जे श्री महाराजांनी त्याला खडसावलं आहे तसंच समर्थ आपल्याला इथं सावध करत आहेत की सिद्धींच्या मागं जाऊ नका. त्या सामर्थ्यांच्या मागं जाऊ नका जे देहाबरोबर निघून जातं. देहभाव टाकून भगवंताच्या अनुभवाकडे जा हे समर्थांना सुचवायचं आहे. आणि हेही सुचवायचं आहे की असा जो देहभावाला सोडून पुढे नेतो तो सद्गुरू असतो. सिद्धींमध्ये अडकलेला नसतो, चमत्कारांमध्ये अडकलेला नसतो. समर्थ म्हणतायत, म्हणून निष्कामता विचारू, दृढबुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरू पैल पारू पाववी भवाचा. म्हणून जिथे कामना नाही, कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, सिद्धींचा आणि चमत्कारांचा वापर तर लांबच राहिला. आणि जिथे दृढबुद्धीचा निर्धार आहे, दृढबुद्धी म्हणजे आत्मभावामध्ये स्थिर झालेली दृढबुद्धी आणि त्या बुद्धीचा निश्चय की आपण आत्मस्वरूपच आहोत, असं ठिकाण सद्गुरूंचं आहे. तोची सद्गुरू पैल पारू पाववी भवाचा. आणि असाच सद्गुरू आपल्याला या भवसागरातून पार नेतो. भवसागर आहे जन्ममरणाचा, जन्ममरणरूपी संसाराचा. हे मागं लागलेलं आहे कारण आपली देहबुद्धी आणि वासना आहे. म्हणून जिथे इच्छा नाहीत, कामना नाहीत आणि आत्मबुद्धीचा निश्चय आहे ते सद्गुरूंचं स्थान आहे. आणि तिथेच ते सामर्थ्य आहे जे आपल्याला या भवसागरातून पार करेल. समर्थ म्हणतात, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. या शब्दांचं सामर्थ्य आणि या शब्दांमधला अर्थच इतका स्पष्ट आहे की खरं म्हणजे विवरणाची गरज नाही. विमळ ज्ञान असणं हे सद्गुरूंचं पहिलं लक्षण आहे. हे विमळ ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, म्हणजेच ब्रह्मज्ञान, म्हणजेच शुद्ध परमात्मज्ञान. आणि अर्थातच हे देहाच्या पलीकडचं आहे, इंद्रियांच्या पलीकडचं आहे. त्यामुळं हे सिद्धींशिवाय, चमत्कारांशिवाय असलेलं ज्ञान आहे. आणि म्हणून हे विमळ ज्ञान आहे. समर्थ म्हणतायत, हे असणं हे सद्गुरूचं मुख्य लक्षण आहे. आणि तिथं काय आहे? निश्चयाचं समाधान आहे, स्वरूप स्थिती असल्यामुळं. किंवा निश्चयाचं समाधानही आहे आणि स्वरूप स्थितीही आहे. मी समाधान रूप आहे ही स्वतःच्या मनानं स्वतःच्या मनाची घातलेली समजूत वेगळी आणि स्वरूप स्थिती प्राप्त झाल्यानंतर समाधानाच्या अवस्थेत राहणं वेगळं. सद्गुरूंच्या ठिकाणी समाधानाची अवस्था असते असं समर्थ सांगतायत. समाधानाची अवस्था म्हणजे काय? अखंड समाधान हीच स्थिती. आपण जर डोळे मिटले तर आपल्याला काही गोष्टींचं स्मरण आहे. पहा, अगदी नकळत आहे. पहिलं म्हणजे आपण जिवंत आहोत याचं आपल्याला स्मरण आहे. आपण स्त्री किंवा पुरुष आहोत याचं आपल्याला स्मरण आहे. आपल्या नावाचं आपल्याला स्मरण आहे. म्हणजेच आपण अमुक अमुक या आपल्या अस्तित्वभावाच्या स्थितीमध्ये, अवस्थेमध्ये आपण आहोत. संत किंवा सद्गुरू कसा असतो? निश्चयाचं समाधान या स्थितीमध्ये असतो, समाधानाच्याच अवस्थेत असतो. म्हणजे मूर्तिमंत शांती, मूर्तिमंत समाधान. गोंदवलेकर महाराजांचं वर्णन आहे पहा. धरे सारिखी ज्या वसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. हे सद्गुरूंचं लक्षण.
निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. आपल्या आत्मस्वरूपाशी तल्लीनता किंवा आपल्या आत्मस्वरूपाशी तादात्म्यता तिथे अखंडत्वानं असते. असं सद्गुरूंचं स्थान आहे किंवा असं सद्गुरूंचं लक्षण आहे. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. हे समर्थांनी सांगण्याचं कारण असं की अशा ठिकाणी तुम्ही शरण जा. अशा ठिकाणीच तुम्हाला भवसागरातून पैलपार होण्याचा मार्ग मिळेल, साधना मिळेल, उपासना मिळेल, ज्यांनी तुम्ही सुद्धा स्वरूप स्थितीला पोहोचाल. तुम्हालाही विमळ ज्ञान प्राप्त होईल. अहो, ज्याच्याकडे जे आहे ते तो दुसऱ्याला देणार. म्हणूनच सद्गुरू विमळ ज्ञान असलेले असतात, स्वरूप स्थिती असलेले असतात, की जेणेकरून तेच ते दुसऱ्याला देतात. तर आता जिथे सिद्धी आहेत, जिथे चमत्कार आहेत, जिथे इच्छा कामना आहे, जिथे द्रव्य आहे, द्रव्यासक्ती आहे, अशा ठिकाणी भुलू नका, फसू नका. जिथे निष्कामता आहे, जिथे दृढबुद्धीचा निर्धार आहे, त्या ठिकाणी जा. जिथे विमळ ज्ञान आहे, निश्चयाचं समाधान आहे, स्वरूप स्थिती आहे, त्या ठिकाणी जा. तिथेच सद्गुरूंचं स्थान आहे, हे समर्थ सांगत आहेत. पुढेही अनेक प्रकारे समर्थ आपल्याला सद्गुरू कसे असतात ते सांगत आहेत. ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.